वेदना, दुखणं किंवा शूल हे सिनोनिम आहेत दुखण्याचे. तर बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला दुखतं, तर दुखतं हे किती दुखतं हे कसं ठरवायचं? कंबर दुखते किंवा मान दुखते. मान दुखते तर मान दुखण्याचं कुठलंही पेनोमीटर आज जगामध्ये अवेलेबल नाही आहे की मान किती पर्सेंटमध्ये किंवा किती टक्क्यामध्ये किंवा किती प्रमाणात दुखते. कंबर दुखते तर किती प्रमाणात दुखते. गादी बाहेर आली आहे, ती किती गादी बाहेर आली हे आपल्याला MRIमध्ये एपिकॅनॉलमध्ये समजतं. परंतु एखाद्याचं दुखणं किंवा एखाद्याला येणाऱ्या मुंग्या किंवा एखाद्याला येणारा नमनेस हा काही गेल्या समजत नाही. एक लक्षात घ्या, मना जसा भाव तसा देवा मला पाव. तुमच्या वेदना, तुमचं दुखणं हे तुम्ही तुमच्या मानसिक स्तर तुमचा कसा आहे, तुमचे इमोशन्स कसे आहेत आणि तुम्ही तुमच्या वेदनांकडे कसं बघताय. बऱ्याच वेळा वेदनांकडे बघत असताना तुम्ही तुमचं मनामधनं ठरवता, मनातनं ध्यान लावता की मनामधला भाव जो आहे की माझं एवढं दुखेल हे तुम्ही पहिलं बुद्धीमध्ये ठरवलेलं असतं. तुमची बुद्धी, अहंकार त्या पेनकडे बघण्याचा हा ठरवतो की तुमचं दुखणं हे किती आहे. मला सांगा, हेच दुखणं रोज बदलत असतं. कधी पाय दुखतो, कधी मांड्या दुखतात, कधी कंबर दुखते, कधी कमरेत तर पाय दुखायला लागतो, कधी दुखण्याचे वेगवेगळे 20 ते 25 प्रकार आलेले आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक फॉलोअपला जेव्हा पेशंट येतो ते पेन हे बदललेलं असतं. सेम पेन बऱ्याच वेळा दिसत नाही. तर एक लक्षात घ्या, वेदना ह्या तुमच्या मनातनं आपण निर्माण करत असतो. आपले ब्रेनमध्ये न्यूरोसायन्स, न्यूरो ट्रान्समीटर, ब्रेनमधल्या आतमधला तुमचा जो भाव आहे तो मनातनं व्यक्त होत असतो की तुम्ही बरे कसे होणार आहात आणि तुमच्या वेदना कमी कशा होणार आहेत किंवा वेदनांचा जो स्तर आहे, किती टक्के वेदना आहेत, 5%, 10%, 15%. एखाद्याला वेदना 5% असतात पण त्याची सहनशक्ती नसते, त्याला 100% त्रास होतो. पण एखाद्याच्या 100% वेदना असतात आणि तो माणूस म्हणतो मला काही होत नाही, आय एम हॅपी. माझ्याकडे बरेच पेशंट येतात. कालच एक आजोबा आले होते, वय वर्ष 73, मुंबईवरनं आले होते. 6 गाद्या बाहेर होत्या परंतु त्यांना काहीही त्रास नव्हता, कुठल्याही प्रकारचं दुखणं नव्हतं. ते माझ्याकडे जे आले त्यांना बॉम्बेत ऑपरेशन सांगितलं होतं, पण जेव्हा मी क्लिनिकली चेक केलं तर क्लिनिकली त्यांच्या गुडघ्याच्या मागे दुखत होतं. गुडघ्याच्या मागे एक ट्रिगर बँड, गुडघ्याच्या मागे एक स्नायूची लिगामेंटची गुठळी झाली होती. आणि जेव्हा मी क्लिनिकली चेक केलं, त्यांना विचारलं तुम्हाला दुखणं कुठं आहे, त्यांनी दाखवलं हात लावून की मला गुडघ्याच्या मागे दुखतंय. एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट डायग्नोज करणं डॉक्टरचं कर्तव्य आहे की पेशंटला नक्की त्रास काय होतोय. आपल्याला रिपोर्ट बरे नाही करायचे आहेत, आपल्याला पेशंट बरा करायचा आहे. आज बऱ्याच वेळा बरेच रुग्ण हे बऱ्याच दवाखान्यात जातात, डॉक्टर MRI बघतात, परंतु पेशंटला असलेला त्रास तो क्लिनिकली चेक करणं गरजेचं आहे की नक्की वेदना या L3 L4 मुळे आहेत का L4 L5 मध्ये आहेत. मसलचं पेन आहे, लिगामेंटचं पेन आहे, कार्टिलेजचं पेन आहे का डिस्कोजेनिक पेन आहे का पेन हे इमोशनल आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंटच्या वेदना या वेगळ्या वेगळ्या असतात आणि वेदना मोजण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पेनोमीटर, इमोशन मीटर हा जगामध्ये अवेलेबल नाही आहे. त्यामुळे तुमचा मनीभाव हा ठेवा की मला बरं व्हायचं आहे आणि तुम्ही तुमचं स्वतःचं चिंतन करा की माझं दुखणं कुठे, कसं, कधी, केव्हा येतंय हे फक्त जाणणे, पाहणे, नो रिॲक्शन. तुम्ही तुमच्या वेदनांना जाणून घ्या, पहा आणि रिॲक्ट करू नका की त्या वेदना डिस्कोजेनिक आहेत, त्या वेदना तुमच्या सायटिकाच्या आहेत. बरेच पेशंट येताना मला सांगतात सर मला सायटिकाचं दुखणं आहे, पण ते सायटिकाचं दुखणं नसतंच. बऱ्याच वेळा लोक येतात म्हणतात की सर मला स्लिप डिस्क झाली आहे, मी 5-6 डॉक्टरला दाखवून आलं आहे. पण एक लक्षात घ्या, ते दुखणं स्लिप डिस्कचं नसतं. बऱ्याच वेळा ते दुखणं वेगळं, काही वेळा कॉन्स्टिपेशनमुळे असतं, काही वेळा अति पाणी पिल्यामुळे इथे सगळे मसल टाईट होतात त्याच्यामुळे मानेचं दुखणं असतं. तर प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे आणि प्रत्येकाचं दुखणं वेगळं आहे. तुम्ही असं समजून घेऊ नका की अरे बापरे
माझं कमरेत दुखतंय, माझ्या मावशीला कॅन्सर झाला होता म्हणजे मलाही कॅन्सरचं दुखणं आहे का? तिचीही पाठ दुखत होती. एक लक्षात घ्या, रिॲक्ट व्हायचं नाहीये. तुम्ही तुमच्या वेदना जाणून घ्या, जाणणे, त्याच्याकडे पाहणे, बट नो रिॲक्शन. कुठलाही भाव मनात ठेवू नका, म्हणजे ते दुखणं लवकरात लवकर बरं होईल.